त्र्यंबकेश्वर गावदेवी किरवली वर्सेस स्टार ओ 9191 स्टार ओवे या दोन टीम मधली लढत असेल. तर दोन्ही टीम सज्ज राहायचं आहे. आमचे सन्माननीय मकसूद दादा ज्यांचे जबरदस्त जल्लोष आपण पाहिला. पहिल्या रात्रीमध्ये दादा 11 बामण डोंगरी संघ क्वालिफाय झालाय. पहिल्या दिवशी खोणी, दुसऱ्या रात्रीमध्ये ए पोलमधून बामण डोंगरी दादा 11 संघ आपण क्वालिफाय होताना पाहिला. कालच्या रात्रीमध्ये देखील थोडासा कुठेतरी मुरबी संघ दादा 11 मुरबी संघ आपण पाहिला. शेवटच्या क्षणाला मात्र या स्पर्धेतून ते बाहेर झाले. 2 सामने जिंकले होते. असं वाटलं की दादांचा आता पुन्हा एकदा संघ 2 ट्रॉफ्या येतील की काय, परंतु बॅड लक. पण नक्कीच उद्या देखील दादा 11 व तलोजा संघ इथे खेळताना आपल्याला दिसेल. तर मकसूद दादांचं देखील आगमन आपल्याला पाहायला मिळेल. उद्याचे लॉट्स आपण पाहतोय. उद्या पहिला सामना खुटारे आणि कोपरा, त्यानंतर रांजणपाडा आणि इनानपुरी आणि तलोजे दादा 11 तलोजे आणि घरकुल मंगलमूर्ती घरकुल जिमी नायरचा संघ, आणि त्यानंतर सुलतान 11 तलोजे आणि कालभैरव कलंबोली अशा 8 संघ उद्या देखील खेळतील. त्या अगोदर 2 सामने आपल्याला TPLचे पाहायला मिळतील जे क्वालिफायचे असतील. त्या दोन्ही टीमना सूचना आहे 6 वाजता आपण उपस्थित राहायचं आहे. उस्मान आणि पहिला उस्मानचा राऊंड आहे आणि उस्मान आणि उन्नू 11 पहिला राऊंड 6 वाजता चालू केला जाईल. आणि दुसरा आली आमीन 11 हे 2 संघ असतील. तर चला आपण सूचना लक्षात घ्या आणि 5:30 वाजता रिपोर्टिंग, 6 वाजता नेट सामना सुरू केला जाईल. धन्यवाद. शाहिद भी, शाहिद तो कल नहीं था. शाहिद पटेल, स्वागत है आपका भी. थोड़े बाहर ज़्यादा रहते हो, स्टेज के ऊपर कम रहते, लेकिन टूर्नामेंट की मैनेजमेंट उनके हाथों में है, कमान उनके हाथों में, हारून भाई के हाथों में. मुबीन शेख पटेल, नौमान कमरुद्दीन, काफ़ी बड़ा योगदान आयोजनकर्ताओं की भूमिका में. यस प्रवीण सर. तर धन्यवाद संदीप सर आणि धन्यवाद योगेशजी मडवी सर. आणखीन एक दमदार लढत आपल्याला निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर जय वागेश्वर किरवली संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी पुन्हा एकदा आमंत्रित केला. खरं तर आजच्या रजनीमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्या उभारण्याचा विक्रम ज्या संघानं आपल्या नावावरती केला, 5 षटकांमध्ये तब्बल 85 धावा ज्या संघानं आपल्या नावावरती नोंदवल्या, तो पुन्हा एकदा नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. चौकार लगावलाय मागच्या चेंडूवरती, एकूण धावा धावफलकावरती आल्यात 5. एक सुरुवात दमदार होणं गरजेचं आहे आणि यावेळेला आडवा बॅटनं केलाय प्रहार. चेंडू मात्र जातोय, पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. होय, चेंडू गेलाय फ्लॅट बॅटेड, येतोय दमदार षटकार. कमालीचा सामना. या अगोदरचा सामना आपण पाहिला. खरं तर अंतिम चेंडूपर्यंत तो सामना रंगला, परंतु आपण म्हणतो ना की प्रेझेन्स ऑफ माइंड, तुमची समय सूचकता तुम्हाला पराभवाला देखील सामोरं जाण्यास भाग पाडते. म्हणजेच त्या ठिकाणी जर का प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं गेलं असतं, एंड चुकीचा निवडला गेला, परिणामी सामना. परंतु आपण नेहमी म्हणतो ना की क्रिकेटमध्ये हार आणि जीत हा क्रिकेटचा एक भाग आहे. तुम्ही हरलात कसे त्यापेक्षा तुम्ही लढलात कसे हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं. तलोजा संघानं संपूर्ण ताकदीनिशी त्या स्पर्धेमध्ये आपलं सर्वस्व पणाला लावलं, परंतु एक चुकीचा निर्णय, केला गेलेला एक खराब थ्रो संपूर्ण केलेल्या मेहनतीवरती पाणी फेरणारा ठरला आणि तितकाच चांगला खेळ. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना रंगला आणि किरवली संघानं मात्र निसटता विजय त्या सामन्यामध्ये संपादित केला. तर तुर्तास आपण जाऊयात दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याकडे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ झाला आहे. 1 षटकार 1 चौकार आतापर्यंत या षटकामध्ये आले आहेत. आणि जी आक्रमकता, ज्या आक्रमकतेसाठी घोटसंघ ओळखला जातो, ती आक्रमकता मात्र आपल्याला पहिल्या चेंडूपासून पाहायला मिळाली आहे. 1 षटकार 1 चौकार, संघाची एकूण धावसंख्या बिनबाद 13 धावा धावफलकावरती. थोडंसं लांबलचक षटक, कारण 2 अवांतर चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये फेकले गेलेत. षटकाची सुरुवातच खरं तर अवांतर चेंडूने झाली होती आणि त्यानंतर जर का आपण पाहिलं तर
बॅटर स्ट्रायकिंग एंडला प्रीतमला आपण पाहतोय. 0 चेंडूंचा त्यानं सामना केला. आपल्या वैयक्तिक 0 या धावसंख्येवरती खेळतोय रोशन साळुंके. 3 चेंडू, एक षटकार, एक चौकाराच्या मदतीनं यावेळेला शॉट पुल करण्याचा प्रयत्न. टाइम प्रॉपरली नाहीये, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक सुजल चौपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. होय, पंचांचा इशारा. 4 धावांचा प्रयत्न जिकरीचे राहिले. कमिटमेंट कमालीचं राहिलं. अगदी तो बाउंड्री लाईनच्या क्रॉस गेला आणि तिथून त्यानं तो चेंडू आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला. अगदी इथे देखील चेंडूनं सीमारेषा ओलांडली आणि हेच कारण होतं की 4 महत्त्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्या. 17 रन्स ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आल्या. त्यावेळेला थोडासा चेंज ऑफ पेस होता. फिंगर्स रोल केल्या गेल्या. वेट अँड वॉचचं क्रिकेट. अगदी शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला. केवळ गाईड करत असताना सिंगल धावफलकावरती आली आहे. चांगलं कॅल्क्युलेशन दोनही खेळाडूंचं माइंडमध्ये सेट होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. प्रीतम पाटीलचा विचार केला तर 2 चेंडूंचा त्यानं सामना केला आहे. चौकाराच्या मदतीनं 5 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय आणि एकूण धावसंख्येचा विचार केला 5 चेंडूंचा खेळ झालाय. 18 धावा आपण धावफलकावर पाहतोय. आणि इथून मात्र जर का आपण पाहिलं तर अंतिम चेंडूवरती देखील केलाय प्रहार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार आलाय. तब्बल या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर 210वा हा चौकार होता. चौकार आणि षटकारांची आतषबाजी पहिल्या 3ही रात्रींमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज 4थ्या रजनीचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 4 षटकांची ही लढत असणार आहे आणि 4 षटकांमध्ये एक मोठी धावसंख्या प्रतिस्पर्धी संघावरती दबाव निर्माण करण्याकरता आघाडीच्या 2 फलंदाजांचं हे खरं तर आक्रमक रुख आपल्याला पाहायला मिळतोय. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय धावा धावफलकावरती. अगदी या स्पर्धेसाठी किंवा या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी अनेकांचं अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य लाभलं. आपण नेहमी म्हणतो ना की कोणतीही स्पर्धा यशस्वी होण्याकरता तन मन आणि धन या 3 गोष्टी प्रामुख्यानं सर्वाधिक महत्त्वाच्या असतात आणि त्यापैकी आमचे सर्व स्पॉन्सर, सर्व पुरस्कर्ते ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान राहिलं. अगदी हा समालोचन कक्ष देखील आपण आपल्या स्क्रीनवरती पाहताय. फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं घर बसल्या लाईव्ह कव्हरेज देखील पाहतो आणि तमाम क्रीडा रसिक अगदी या वेळेला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या समेत जोडले गेलेत. अगदी घड्याळाची वेळ दर्शवते 12:17. खरं तर आज नियोजित वेळेमध्ये हे सामने पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. मागील 3 रात्रींचा विचार केला तर बराचसा वेळ, परंतु सामनेही तशाच प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 या ठिकाणी तेजस पाटील. बैठक फटका लगावण्याचा मानस होता. वेग भन्नाट पाहायला मिळाला आहे, परंतु दिशा भरकटले गेलेत. लेग स्टंपचा किंचित दूरवरून जाणारा चेंडू होता आणि पंचांनी अवांतर चेंडू घोषित केलाय. अवांतर चेंडू ही सर्वाधिक मोठी डोकेदुखी ठरली आहे. मागील सामन्याचा जर आपण विचार केला, पहा शेवटच्या चेंडूवरती 3 धावांची गरज होती आणि त्या 3ही धावा धावून मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्या. हे क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लॉरियस अनसर्टनिटीज आपण पाहतो. एकूण धावांचा विचार केला 24. षटक क्रमांक 1 ज्यावेळेला समाप्त झालं यावेळेला जागा बनवली आहे. वेट अँड वॉचचं क्रिकेट. कमालीचं एक्झिक्युशन आहे. प्री मेडिटेड हा शॉट होता, अगोदरच मानस बनवला आणि त्या बॅकवर्ड पॉईंट रिजनमधून चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. पावलांचा वापर केला, चेंडूची गती ओळखली, लाईन ओळखली आणि त्यानंतर मात्र कमालीचं एक्झिक्युशन आहे. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, कॉपी बुक स्टाईलमध्ये हा फटका एक्झिक्यूट करत असताना मात्र हा 4 महत्त्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्यात. प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता सर्वाधिक महत्त्वाची राहिली आहे. परंतु इथे पहा थोडंसं बॉडीचं बॅलन्स बिघडलं. ऑन साईडला फाईनच्या क्षेत्राला टार्गेट करायचं होतं, बॉडीचं बॅलन्स बिघडलं, तोल गमावला आणि निर्धाव चेंडूची सांगता कदाचित या ठिकाणी पाहायला मिळणार की काय. थोडंसं इंजर्ड देखील खेळाडू झाला आहे. बॉडीचा बॅलन्स हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं. प्रीतमला आपण ऑन स्क्रीन पाहतोय, थोडंसं विकेटच्या मागे देखील गेला होता. एक्स्ट्रा बाउन्स. खरं तर गोलंदाजांचं वैशिष्ट्य या ठिकाणी फॉलो केलं आणि हे होणं गरजेचं आहे. या टेक्निक्स आहेत क्रिकेटमधल्या, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या खूप काही सांगून जातात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज तेजस.
2 चेंडू आतापर्यंत फेकलेत, 6 धावा खर्च केल्यात. मागील चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर मात्र कमालीचं एक्झिक्युशन राहिलं याही वेळेला. पण मागील चेंडूवरती जो निर्णय घेतला होता, जो क्षेत्र निवडला होता, यावेळेला मात्र परफेक्टली टाईम केलाय. कोणताही क्षेत्ररक्षक उपलब्ध नाही आहे, वॅकंट एरिया, आणि तिथून मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. अगदी मागच्या चेंडूवरती हाच प्रयत्न होता, बॉडीचं बॅलन्स बिघडलं, शॉर्ट एक्झिक्युशन नाही मिळालं, परंतु यावेळेला मात्र चौकार आला आणि या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बिनबाद 32 रन्स ऑन द बोर्ड. 4 षटकांची ही लढत असेल. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं. करंट रन रेटचा जर आपण विचार केला तर 21.33 ही सरासरी आतापर्यंत दाखवली जाते आणि याच धावगतीनं जर का धावा आल्या तर 84 हे देखील आपल्याला टार्गेट स्क्रीनवरती पाहायला मिळते. परंतु हे प्रोजेक्टेड स्कोर आहे. इथून गोलंदाज कमबॅक करणार की फलंदाज मात्र आपलं आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवणार, हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं. खेळाडू थोडासा दुखापतग्रस्त जरूर आहे, परंतु तरी देखील लढतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला आता रोशनला आपण पाहतोय. प्रीतम, खमालीचा खेळ राहिला आहे. 6 चेंडू 14 धावा. रोशन साळुंके 4 चेंडू 15 धावा. आणि 4 धावांचा जर आपण विचार केला तर 4 धावा या अतिरिक्त स्वरूपाच्या आल्या आहेत. एक चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी दोनही खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ पार्टनरशिप्स असं आपण नेहमी म्हणतो. क्रिकेटमध्ये एक चांगली भागीदारी तुम्हाला सामन्यामध्ये परत येण्याची संधी मिळवून देते. हो, यावेळेला चांगला चेंडू होता समोरच्या दिशेनं, फॉरवर्ड डिफेन्सिव्ह, कमालीचं एक्झिक्युशन. इथे पंचांकडे दाद मागितली जाईल आणि तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र निर्णय रेफर केला गेला आहे. पहिल्यांदा जर का आपण पाहिलं ना तर कदाचित फलंदाजाचे प्रयत्न या ठिकाणी पुरेसे आहेत का हे मात्र तपासलं जाईल. तिसरे पंच जरूर या गोष्टीची शहानिशा करतील, बेस्ट पॉसिबल अँगल तपासला जाईल. परंतु ज्या ॲक्शनमध्ये चेंडू उचलला अगदी त्याच ॲक्शनमध्ये थेट फेकी केली आणि होय, पहिला फलंदाज इथे गमवावा लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये ही सर्वाधिक महत्त्वाची निर्णायक भागीदारी मात्र ब्रेक होताना आपल्याला पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपामध्ये गमावला जातोय विकेट. पहिला फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. अगदी ऑन स्क्रीन आपण हे पाहू शकता जे काही घडलं मैदानाच्या आतमध्ये. समय सूचकताच इथे विकेट किपरनं दाखवली. एका ॲक्शनमध्ये त्यानं चेंडू पिक केला आणि त्याच ॲक्शनमध्ये क्विक रिलीजही आपल्याला पाहायला मिळाली. यष्ट्यांचा अचूक वेध घेतला. आजही असंच दुपारच्या सत्रामध्ये सामना आपण पाहिला IPL मधला. अशाच प्रकारे एक विकेटही आपल्याला पाहायला मिळाली. कदाचित हे चित्र या खेळाडूंना पाहिलं असेल. यष्टीरक्षकांना आपली समय सूचकता दर्शवली. बिलकुल पार्टनरशिपचा जर आपण विचार केला तर विनीत माळे आणि सौरभ माळी, वसीमभाई फॅन क्लब मानकोली आणि RD ओवळी या संघाविरुद्ध पहिल्या विकेटसाठी ही सर्वोच्च भागीदारी आपल्याला 85 धावांची पाहायला मिळाली. त्यानंतर 79 नाबाद, 56, 55 नाबाद, 54 नाबाद, 49, 43, 41, 39 आणि 38. आणि त्यानंतर जर का आपण पाहिली तर ही सध्याची पहिल्या विकेटसाठीची पार्टनरशिप 33 धावांची या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळाली. हे स्टॅट्स आहेत आणि हेच कारण आहे की फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्ह म्हटलं तर या सर्व गोष्टी टेक्निकली तुम्हाला जर का पाहायच्या असतील तर नक्कीच फॉर्च्यून इव्हेंट्स एक चांगला विकल्प तुमच्या समोर आहे. क्वालिटी विथ क्लिअरिटी. परंतु इथे मात्र विकेट गमावली जाते. पंचांकडे अपील, हे अपील मात्र उचलून धरलंय. फलंदाज होतोय बाद. निलेश मात्रे आल्या पावली मात्र परतावं लागतंय. दुसरी महत्वाची विकेट गमावत असताना गोटसंघ. गावदेवी घोट विरुद्ध जय भागेश्वर किरवली. दोनही संघांना एक एक सामन्यामध्ये तर 2 लगातार विकेट्स या ठिकाणी गमावल्या गेल्यात. पुनरागमनाची चिन्ह पुन्हा एकदा दाखवताना जय वागेश्वर किरवली संघ खरं तर शेवटच्या श्वासापर्यंत लढणं ही किरवली संघाची ओळख राहिली आहे. मागील सामन्यामध्ये आणखीन एक किरवलीचा संघ आपण पाहिला की ज्यानं शेवटच्या चेंडूवरती विजय संपादित केला. म्हणजे आज किरवली समर्थकांना खरं तर आनंदोत्सव साजरा करण्याची संधी आहे. आणि इथे जर का आपण पाहिलं यानंतरच्या होणाऱ्या लढतीमध्ये देखील किरवली संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे, जो अर्थातच 9191 स्टार ओवे या संघाबरोबर 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. दोनही संघाच्या संघनायकांना विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये पुढील सामन्याचा टॉस केला जाईल, त्यामुळे दोनही संघांनी वेळेत इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपलब्ध राहायचं आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आपण पाहतोय त्या 2 गडी बाद 33 धावा.
2 गडी बाद 33 ही धावसंख्या धावफलकावरती गोलंदाजीमध्ये. खरं तर 4 षटकं म्हटलं तर 4 गोलंदाज वापरणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे. प्रोजेक्टेड स्कोर जो पहिल्या षटकामध्ये 84 आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळाला, आता तो कुठेतरी 66-67 आसपास आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे हे क्रिकेट आहे. एका षटकामध्ये तुम्ही सामन्यामध्ये पुनरागमन करू शकता, एका षटकामध्ये तुम्ही सामन्यातून बाहेरही फेकले जाऊ शकता. यावेळेला वेग पाहायला मिळाला, परंतु दिशेवरचं नियंत्रण, खांद्यांचा वापर केला. ज्यावेळेला रिलीज चेंडू केला जातो ना, त्यावेळेला खांद्यांचा अतिरिक्त वापर होतोय, परंतु दिशेवरचं नियंत्रणही तितकंच महत्त्वाचं. आविष्कार पाटील यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आलेत. एक उंचपुरे गोलंदाज आहेत, उंचीचा खूप चांगला फायदा निश्चितच आपल्या संघाला मिळवून देतात. मागील सामन्यामध्ये निर्णायक षटक आविष्कारनं हाताळलं होतं आणि तोच आविष्कार यावेळेला मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. ओ बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. मागील चेंडू थोडासा दिशाहीन होता, यावेळेला बँग ऑन टार्गेट आहे आणि एकच धाव आहे. एकेरी दुहेरी धावा या ठिकाणी धावफलकावरती उभारण्याचा मानस येणाऱ्या षटकामध्ये जरूर पाहायला मिळेल. आविष्कारसारख्या वेगवान गोलंदाजावरती जास्त धोका पत्करायचा नाहीये, कदाचित ही रणनीती पाहायला मिळेल. 2 आघाडीचे फलंदाज गमावले, 2 बॅक टू बॅक विकेट्स आल्या आणि त्यानंतर जो दबाव आहे तो काही अंशतः कमी होताना गोलंदाजांवरचा जरूर पाहायला मिळाला. ओहो, यावेळेला कमालीचा चेंडू होता, भन्नाट वेग पाहायला मिळालाय. प्रत्येक चेंडू रिलीज करताना खांद्यांचा वापर केला जातोय. वेग ही आविष्कारची ओळख राहिली आहे आणि सटीक लाईन आणि लेंथवरची गोलंदाजी ही त्याला एक वेगळं पण देऊन जाते. मागील सामन्यामध्ये आय थिंक डेथ ओव्हर त्यानं हाताळलं होतं, शेवटचं षटक त्यानं हाताळलं होतं. इथे मात्र बॅटिंग टीम्स रिव्ह्यू जरूर फलंदाजी करणारा संघ कदाचित या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी करतोय. एका इनिंगमध्ये तुम्हाला एक रिव्ह्यू दिला जाईल, ज्याचा वापर करून तुम्ही निश्चितच निर्णय जो तुमच्या विरोधामध्ये गेला असेल तो आपल्या पक्षामध्ये आणण्याचा प्रयत्न कराल. परंतु मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर जरूर या ठिकाणी वाईडचा इशारा आला. त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे सो इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला, फेअर डिलिव्हरी आहे, विदिन द लाईन हा स्टंप होता. लाईन बिलॉंग्स टू अंपायर आपण नेहमी म्हणतो. आणि ज्यावेळेला तुम्ही आउटसाईड द ऑफ स्टंप शफल करता त्यावेळेला रीच वाईट हा नियम देखील अंमलामध्ये येतो. पंचांनी निर्धाव चेंडू सांगितला होता, फलंदाजांना त्याच्यावरती आक्षेप घेतला, वाईडची मागणी केली गेली. या सर्व गोष्टी आहेत. जो रिव्ह्यू तुमचा होता तो लॉस तुम्ही केलाय, त्यामुळे निर्णायक क्षणाला आता तुमच्याकडे रिव्ह्यू शिल्लक नाही आहे. अलॉंग द कार्पेट मी म्हणेन वाईडसारख्या गोष्टीसाठी तुम्ही रिव्ह्यू गमावता, त्यावेळेला मात्र थोडंसं नुकसान जरूर तुमच्या संघाला सोसावं लागतं. आणखीन एक सिंगल आली आहे. 2 विकेट्स गमावल्यानंतर कुठेतरी जी धावगती होती त्या धावगतीला आळा बसलेली चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात, अंकुश बसलेली चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे भरधाव वेगानं पुढे सरकणारा जो धावगतीचा आलेख होता तो आता कुठेतरी मंदावलेला आपण या ठिकाणी पाहतोय. 36 रन्स ऑन द बोर्ड, 36वा धाव फलकावरती आहेत. कमालीचं कमबॅक करत असताना आविष्कार पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तमाम प्रेक्षकांचं आपण विशेष कौतुक करूया की इतक्या रात्री देखील मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला आपापलं योगदान देत आहेत. कारण प्रेक्षक ज्या स्पर्धांना उपस्थित असतात ना, ती स्पर्धा नेहमीच यशस्वीतेच्या दिशेनं. यावेळेला मात्र स्लॉटमध्ये चेंडू मिळाला, अगदी जणू याच लेंथच्या तयारीमध्ये होता. कमालीचं एक्झिक्युशन आहे, अगदी साईड स्क्रीनच्या वरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता येतोय बिगेट षटकार. बऱ्याच कालावधीनंतर एका मोठ्या फटक्याची अपेक्षा होती आणि अशा प्रकारचे फटके तुम्हाला आत्मविश्वास देऊन जातात. एक फटका येणं गरजेचं होतं आणि तो फटका अगदी निर्णायक क्षणाला रोशन साळुंकेच्या बॅटमधून आलाय. 7 चेंडूंमध्ये त्यांना 22 धावांची खेळी साकारली आहे. नाबाद अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि अजूनही आपली उपयुक्तता, आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना किरवली संघाचा जर आपण विचार केला तर गावदेवी गोट प्रशांत साळुंकेनं मागील इनिंगमध्ये 7 चेंडूत 22 धावांची बहारदार 6 चेंडूंमध्ये 3 चेंडूंमध्ये 6 धावांची खेळी साकारली होती आणि या सामन्यामध्ये आतापर्यंत तो 7 चेंडू 22 धावांवर नाबाद खेळी साकारतोय. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, अलॉंग द कार्पेट, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. षटक क्रमांक 3 सुरू आहे. मागील चेंडूवरती आलेल्या षटकारानं कुठेतरी मी म्हणेन सुटकेचा निश्वास हा जरूर सोडला असेल घोट संघानं. कारण घोट संघ ओळखला जातो मोठी धावसंख्या धावफलकावरती उभारण्यासाठी. फलंदाजी त्यांची भक्कम बाजू मानली जाते आणि किंबहुना प्रतिस्पर्धी संघावरती दबाव निर्माण करायचा असेल तर मोठी धावसंख्या धावफलकावरती उभारणं निर्णायक. कदाचित या रणनीतीनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये
आविष्कार यावेळेला कमालीचा चेंडू होता. जोपर्यंत बॅट खाली येईल चेंडूनं मात्र यष्ट्यांचा अचूक वेध घेतलाय. फलंदाज होतोय बाद. तिसरा फलंदाज इथे मात्र गमावलाय. अनिकेत बॅक टू द पॅव्हेलियन. अगदी गोळीच्या वेगानं हा चेंडू आला. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूमध्ये कोणत्याही प्रकारची उसळी नव्हती. सबमरीन पद्धतीचा हा डिलिव्हरी, यष्ट्यांचा अचूक वेध आणि फलंदाज क्रमांक तिसरा देखील बॅक टू द पॅव्हेलियन. अनिकेत या ठिकाणी बाद झालेत. अनिकेत मडवी 3 चेंडू 1 धावांचं योगदान त्याचं राहिलं आणि नवीन बॅटर मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला ड्रिंक्सची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. अगदी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय पाहुणे अर्थातच साकीब सरांना आपण यावेळेस मुख्य मंचावरती पाहतोय. अगदी या संपूर्ण स्पर्धेकडे खरी नजर देखील त्यांची आहे. अगदी स्पर्धा ज्यावेळेला यशस्वीतेच्या उंच शिखरावरती असते ना त्यावेळेला प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती ती प्रसन्नता, ते समाधान आपल्याला पाहायला मिळतं आणि या सर्वच आयोजकांचं आपण विशेष कौतुक करूया. खरं तर एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. 3 षटकांचा खेळ संपलाय. 43 धावा धावफलकावरती आल्यात. प्राथमिक दबाव बनवण्याचा प्रयत्न, नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करण्याची मिळालेली संधी आणि त्याच्या माध्यमातून 2 विकल्प या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अर्धशतकीय खेळी करणारे 2 खेळाडू आपण या ठिकाणी पाहिलं. विनीत माळी 2 मॅच 2 इनिंग आणि 1 अर्धशतक त्याच्या बॅटमधून आलं आणि सरफराज शेख खोडी संघाचा खेळाडू आहे ज्यानं 3 इनिंगमध्ये 1 अर्धशतकीय खेळ त्याच्या बॅटमधून आपल्याला. आणि गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर मेडन ओव्हरमध्ये सौरभ भगत. खरं तर आता मेडन ओव्हरची आवश्यकता असेल किरवली संघाला आणि अवधूत एक गोलंदाज आपण पाहिला की ज्यानं सातपाडी संघाचा हा गोलंदाज होता ज्यानं 1 निर्धाव षटक फेकलं. मांडा या संघाविरुद्ध त्यानं ते षटक या ठिकाणी हाताळलं. या सर्व स्टॅट्स आहेत आणि निश्चितच या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये दाखवल्या जात नाहीत, परंतु इथे मात्र आपल्याला ते चित्र पाहायला मिळणार आहे. फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धा, ही संपूर्ण तलोजा नाईट धमाका आपल्याला जरूर पाहता येईल, अनुभवता येईल. तर जाऊयात अंतिम षटक. या ठिकाणी सुजल पाटील चौथा गोलंदाज, गोलंदाजीचा चौथा विकल्प. व 4ही गोलंदाज वेगवान गोलंदाज आहेत. पहिला चेंडू इथे थोडासा दिशाहीन पाहायला मिळतोय. पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. अवंतरचा इशारा होतोय आणि इथून मात्र शेवटच्या षटकामध्ये कमबॅक केला जाणार का. 44. 4ही गोलंदाजांना आपल्या गोलंदाजीची सुरुवात ही अवांतर चेंडूने केली आहे. हे देखील एक वैशिष्ट्य राहिलंय. प्रत्येक षटकाची सुरुवात ही अवांतर चेंडूने झाली. अगदी पहिलं षटक हाताळणारा गोलंदाज आपण मंगेशला पाहिलं, दुसऱ्या षटकामध्ये तेजसला आपण पाहिलं, तिसऱ्या षटकामध्ये जर का विचार केला तर मागील षटक. यावेळेला मात्र आणखीन एक अवांतर चेंडू आहे. चला थोडीशी दिशा भरकटल्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. आविष्कारनं देखील आपल्या डावाची सुरुवात, गोलंदाजीची सुरुवात त्यानं वाईट चेंडूने केली आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर गोलंदाज सुजल पाटीलला आपण पाहतोय पहिले 2ही चेंडू त्याचे अवांतर पाहायला मिळतात. एकूण धावसंख्या 45. एक चांगली धावसंख्या धावफलकावरती आहे. 45 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 15ची सरासरी आतापर्यंत राखली आहे. यावेळेला मात्र खराब लाईन, खराब लेन आणि त्याचा खरपूस समाचार, कमालीचं एक्झिक्युशन, इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय बिग षटकार आणि या षटकाराबरोबरच सांघिक अर्धशतकाला देखील गवसणी घातली जाते. तब्बल 51 धावा धावफलकावरती लागत आहेत त्या प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी घोट संघाच्या. प्रथम फलंदाजी करण्याची मिळालेली संधी 51 धावा धावफलकावरती. पहिल्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी. पहिल्या षटकामध्ये खरं तर 2ही आघाडीचे फलंदाज आक्रमक, परंतु त्यानंतर सलग 2 विकेट्स गमावल्यानंतर प्रीतम पाटील आणि रोशन या 2 खेळाडूंमध्ये तब्बल 33 धावांची पहिल्या विकेटसाठी भागीदारी. त्यानंतर सलग 2 विकेट्स या ठिकाणी गमावले गेले. रोशन त्या ठिकाणी निलेश मात्रे बाद झाले पहिल्या चेंडूवरती आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर रोशन, प्रीतम या ठिकाणी निश्चितच बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. परंतु ही भागीदारी 8 धावांची आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. कारण नवीन बॅटर प्रणय नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे आहेत. पहिले 2 चेंडू अवांतर आले आणि त्यानंतर षटकार. आणखीन एक दबाव, हे सर्व काही तुम्हाला केवळ आणि केवळ मानसिक दबाव त्यामुळेच पाहायला मिळतंय. 3 अवांतर चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. 4 षटकांच्या लढतीमध्ये 8वा अवांतर चेंडू या षटकातला, या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळतो आणि हेच कारण आहे की एक भली मोठी धावसंख्या, अगदी 52 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत
आणि ज्या लयमध्ये रोशन मैदानाच्या आतमध्ये आहे, 9 चेंडूंचा त्यानं सामना केला, 29 धावांची बहारदार खेळी त्याच्या बॅटमधून आली आहे. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला जातोय. डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं, परंतु इथे फलंदाज सुरक्षित आहे. होय, धाव घेण्याचा मानस जरूर होता. सिंगल धाव फलकावरती आली. दुसरी धाव घेण्याचा मानस होता, परंतु योग्य वेळेला घेतला गेलेला योग्य निर्णय या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळाला. हायेस्ट टोटलचा जर आपण विचार केला, मी मगाशी देखील सांगितलं की वसीमभाई फाईन्स क्लब यांच्या माध्यमातून 108 धावा, 2 विकेट गमावत असताना ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहिली. आणि याच गावदेवी गोट संघानं 5 षटकांमध्ये 85 धावा मागील सामन्यात उभारल्या, जी आजच्या रजनीतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आणि या संपूर्ण स्पर्धेतील दुसरी सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहिली. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. यष्टीरक्षकाला चेंडूला चकावलं आहे आणि इथे न दसरा ना दिवाळी, मात्र 5 धावांचा बोनस या ठिकाणी, 4 धावांचा बोनस, कारण खमालीचा चेंडू होता. स्लोवर वन पद्धतीने हा चेंडू जरी फेकला गेला तरी एक्स्ट्रा बाउन्स यष्टीरक्षकाला तो चेंडू गॅदर करता आला नाहीये आणि बायच्या स्वरूपामध्ये मात्र या 4 महत्त्वपूर्ण धावा या धावफलकावरती अंकित केल्या गेल्या. आपण म्हणतो ना की घर फिरले की घराचे वाशेही फिरतात, अगदी त्या प्रकारे एक चांगला चेंडू होता, परंतु तो चांगला चेंडू यष्टीरक्षकाला गॅदर करता आला नाही आहे. परंतु यावेळेला बॅटीचा आउटर एज, थेट फेकी करण्याचा मानस होता. बॅकअपला कोणताही खेळाडू नाही आहे. थोडंसं नाखुश आहेत, नाराज आहेत यष्टीरक्षकावरती आणि कदाचित ही धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाणार का? स्पर्धेचा नियम काय सांगतो हे पंच निश्चितच तुम्हाला सांगतील. ज्यावेळेला चेंडू प्लेमध्ये असेल त्यावेळेला तुम्ही स्ट्राईक चेंजसाठी ट्राय करू शकता, किंबहुना प्रयत्न केला जाऊ शकतो. कदाचित हेच सांगण्याचा प्रयत्न असतो. आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच किरवली संघ सांगतोय की जर का चेंडू यष्टीरक्षकाच्या ग्लव्समध्ये असेल तर तो त्या ठिकाणी प्लेमध्ये आहे का. कदाचित याच गोष्टीच्या चर्चा इथे मात्र करतायत दोनही संघ. सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धा खेळताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. किरवली संघ म्हटलं तर यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये खूप चांगली वाटचाल या संघाची देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि इथून जर का पाहिलं तर निर्णय काय आलाय, सिंगल धाव फलकावरती अंकित केली गेली आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचा हा केविळवाना प्रयत्न होता. डायरेक्ट हिटही झालेला आपल्याला कदाचित या ठिकाणी पाहायला मिळालं. ओव्हरथ्रोला बॅकअपला कोणताही खेळाडू नव्हता, मात्र दुसरी धाव घेण्याचा मानस कोणत्याही प्रकारे प्रीतमचा नव्हता. सिंगल आली आहे, रोशन आहेत माफ करा. एक वेल सेट बॅटर, 300च्या स्ट्राईक रेटनं ते बॅटिंग करतायत. 10 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. 58 गावदेवी घोट संघाची धावसंख्या धावफलकावरती आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि दोनही चेंडू जर का रोशन आला तर कदाचित किमान एक मोठा फटका 60+ किंवा 65+ ही धावसंख्या धावफलकावरती जरूर पाहायला मिळू शकते. एक मोठा फटका येणार की गोलंदाज सुजल मात्र पुन्हा एकदा प्रयत्न करणार. यावेळेला आडवा बॅटनं केलाय प्रहार. मिड विकेटला, काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, इथे मात्र प्रयत्न अपुरा पडलाय. कमालीचं ग्लव्ह वर्क त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. क्लीन पिकअप, क्विक रिलीज आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे मात्र यष्टीरक्षक आपण पाहिलं प्रथमेश आणि तेजस पाटीलनं मात्र हा थ्रो केला होता. कमालीचा टीम वर्क या ठिकाणी पाहायला मिळालं रनआउटच्या स्वरूपामध्ये. परंतु एक वादळी खेळी त्या ठिकाणी येते संपुष्टात. रोशन साळुंके 11 चेंडू आणि 31 धावांची उपयुक्त खेळी त्याच्या बॅटमधून आली आणि ज्या खेळीच्या बळावरती मात्र तब्बल 59 धावा, 4 विकेट गमावत असताना 59 धावा ही एक सन्मानजनक धावसंख्या. ही निश्चितच नव्हे तर एक आव्हानात्मक धावसंख्या मात्र धावफलकावरती जरूर पाहायला मिळाली. अजूनही पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, सचिन शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकाचा हा खेळाडू आहे. खरं तर या खेळाडूंना फारशी संधी मिळत नाही, परंतु ज्यावेळेला संधी मिळते त्यावेळेला हिरो बनण्याची एक नामी संधी जरूर असते आणि तो शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावत आपल्या संघासाठी हिरो बनणार की पुन्हा एकदा गोलंदाज कमबॅक करणार. यावेळेला अलॉंग द कार्पेट थोडासा बॉडीचा बॅलन्स बिघडला. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे होणार नाही आणि झाला तरी देखील फलंदाजाला मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल. 5 गडी बाद, धाव फलकावरती आल्या 60 आणि विजयासाठी लक्ष्य उभारलं जात आहे 61.
धावांचं. 15.25 या सरासरीनं आता मात्र धावांचा करावा लागेल पाठलाग. एकूणच पहिल्या सत्राचा खेळ इथे संपलाय. धावा 60, 5 गडी बाद. चला दोन्ही कॅप्टन या. 9191 स्टार ओवे आणि ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवली यानंतरचा सामना असेल. तर निश्चितच इनिंग ब्रेक आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये पुढील सामन्याचा टॉस देखील केला जाईल. परंतु हे बॉलिंग अनालिसिस बॉलिंग समरी आपण पाहतोय. मंगेश पाटील 1 षटक 22 धावा, सर्वाधिक महागडं षटक तेजस पाटील 1 षटक 11 धावा, 3 डॉट चेंडू देखील त्यांना फेकले, 1 विकेटही मिळवली. आविष्कार पाटील 1 षटक 10 धावा, तर अंतिम षटक सुजल पाटील 1 षटक 0 निर्धाव 13 धावा आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये 1 विकेट. बॅटिंग अनालिसिस सलामीची जोडी वगळता इतर कोणत्याही खेळाडूला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. जाऊयात टॉससाठी. तर टॉस केला जातो इथे. चला टॉस जिंकलाय उभे संघाने. डिसिजन टू फिल्डिंग फर्स्ट. तर याचबरोबर नक्कीच इथे काही मान्यवरांचं आगमन होतंय. त्यामध्ये जर विचार केला तर एक जबरदस्त डॅसिंग नेतृत्व, शिवसेनेचे दमदार नेतृत्व आदरणीय महेशभाई गायकवाड साहेबांचं इथे काही क्षणामध्ये आगमन होतंय. चला गाड्यांचा ताफा मात्र इकडे येतोय. आमीन. काय बघू दे तो. हॅलो. चला आपण आपण पाहतोय या मैदानामध्ये ज्यांचं इथे आगमन होतंय, ज्यांची आतुरतेने मात्र वाट पाहिली जात होती, ते सन्माननीय कल्याण डोंबिवलीचे डॅसिंग नेतृत्व, सन्माननीय नगरसेवक, शिवसेनेचे दमदार नेतृत्व आदरणीय महेशभाई गायकवाड साहेबांचं इथे आगमन होतं. या व्यासपीठावरती नक्कीच त्यांच्या स्वागतास्तव नक्कीच संपूर्ण आमची ही मॅनेजमेंट कमिटी आपण पाहू शकता. आमदार चषक 2026 तलोजा नाईट धमाका, एक जबरदस्त बहुचर्चित असलेली ही प्रतियोगिता आणि या स्पर्धेमध्ये सन्माननीय कल्याण डोंबिवलीचे एक डॅसिंग नेतृत्व, आदरणीय शिवसेनेचे दमदार नेतृत्व, नगरसेवक सन्माननीय महेशभाई गायकवाड साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि नक्कीच त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेळात वेळ काढून तुम्ही आलात महेशभाई, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. कारण तलोजा नाईट म्हटली तर एक बहुचर्चित नाईट आणि या स्पर्धेमध्ये आपण आज उपस्थित राहिलात. कारण पाहायला गेलं तर आम्हाला आज ज्या पद्धतीने अरफात शिंदे यांनी आम्हाला सांगितलं होतं की महेशभाई गायकवाड साहेबांचं आगमन होणार आहे आणि नक्कीच मात्र ते आज इथे उपस्थित राहिलेत. त्याबद्दल पुन्हा एकदा आमदार चषक 2026 तलोजा नाईट धमाका या स्पर्धेमध्ये आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आलेल्या संपूर्ण मान्यवरांचं देखील इथे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद संदीपजी पाटील सर, धन्यवाद प्रवीणजी अर्जुने सर. नमस्कार क्रीडा रसिक, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. आपण पाहत आहेत मित्रो, तळोजा नाईट धमाका आमदार प्रशांत दादा ठाकूर चषक 2026 परवाडी सध्या व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आली. खरं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे दमदार नेतृत्व आणि डॅशिंग नेतृत्व असणारे नगरसेवक सन्माननीय महेश दादा गायकवाड साहेब, मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, त्याचबरोबर गुंजाई फाउंडेशनचे सर्वेसर्वा, आम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय महेश दादा गायकवाड साहेबांचं आगमन झाले. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम.
साहेबांच्या माहितीसाठी सामना सेकंड राऊंडचा पहिला गावदेवी घोट विरुद्ध जय वागेश्वर किरवली यांच्यामध्ये लढत आहे. पहिल्या सत्रामध्ये 60 धाबा आहेत, 61 धाबेचं टार्गेट. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडूवरती विकेट. योगेश पाटील आक्रमक सुरुवात मैदानाच्या मध्ये आणि पहिला बॉलवरती किरवली टीमला धक्का दिलाय. ॲज ओपनर सलामीवीर विस्फोटक फलंदाज मंगेश पाटील. बॅक टू द डगआउट. गोल्डन डक. शून्यावरती मंगेश पाटील बाद झालाय आणि सध्या आपण पाहतोय खरं तर या संघाची रण मशीन ताबडतोब इनिंगसाठी त्याला जाणलं जाते, परंतु सध्या मैदानावरती मंगेशची विकेट मैदानाच्या बाहेर चालली आहे. पहिल्याच बॉलवरती योगेश पाटील मुन्नाला विकेट मिळाली आहे. दमदार सुरुवात. 61 धाबा करायचे, 15.25 ची सरासरी आहे. प्रति षटकामध्ये गाठायचे आणि सध्या मैदानावरती टोटल सध्या आपण पाहिले की 0 धाबा 1 गडी बाद. नक्कीच 500 रुपयाचं प्राइज या विकेटसाठी आमचे सर्वेश्वर दादा पाटील युवा समाजसेवक घोड यांच्या वतीनं या विकेटसाठी 500 रुपयाचं प्राइज देखील आलंय. योगेश साठी करत योगेश पाटील सध्या गोलंदाजी मार्कमध्ये आहे. अनेक साऱ्या मैदानावरती स्वतःची छाप सोडली. वेगवान गोलंदाजी, यॉर्कर किंग म्हणून ज्याला संबोधलं जातं आणि सध्या स्वतःचा परिचय त्यानं पटवून दिला. पहिल्याच बॉलवरती किरवली टीमची रण मशीन अर्थात मंगेश पाटील बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानात येतोय तो म्हणजे तेजस पाटील, विघ्नेश पाटील मैदानावरती. तेजस पाटील नॉस्टॅक मध्ये ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचा हे षटक आहे. 61 धाबा करायचे आहेत आणि पहिल्या बॉलवरती विकेट. वेगवान बॉल. चेंडू जसा गुडलेन स्पॉटला पडला तसा चेंडू वेगानं अगदी फलंदाजाला बीट करून गेलाय. डॉट बॉलची समाप्ती. फॉर्च्युनेटच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक मला जॉईन झालेत. सध्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दमदार आमदार फॉट्रिक आमदार खरं तर प्रशांत दादा ठाकूर चषक 2026 हे शानदार पर्व. अजून एक डॉट चेंडू इथे समाप्त झालाय. फैजल रुपिंग सोल्यूशन खरं तर आप सोचो हम बनाएंगे. टोटल धाबा 0-3 चेंडू मध्ये 0 धाबा 1 गडी बाद. पॉवर प्लेचं षटक आहे ज्यासाठी ज्याला जाणलं जातं, ओळखलं जातं आणि 30 गोलंदाजी सध्या मैदानाच्या मध्ये 4 चेंडू त्यानं वेगानं फेकल्यात. अगदी आपल्या खांद्याचा वापर करून चेंडू रिलीज करतो आणि त्यानंतर चेंडू मध्ये एवढा वेग आहे. परफेक्ट चेंडू गुडली स्पॉटला पडला की फलंदाजाला तो चेंडू खेळणं फार कठीण होतं आणि सध्या तरी 4 चेंडू आपण ते पाहिले. मंगेश सारखा खेळाडू पहिल्या बॉलवरती बाद झाला आणि त्यानंतर 3 चेंडू डॉट आल्यात. विघ्नेश पाटील मैदानावरती लगातार 3 चेंडू तोही डॉट झालाय आणि सध्या 0 धाबा. खातेही खुलवत नाहीये मैदानाच्या मध्ये. योगेश पाटील पुन्हा एकदा तयार. ओ यावेळेस मात्र पुन्हा डॉट. एवढ्या वेगानं चेंडू तो फेकतोय की फलंदाजाला त्या चेंडू पर्यंत जाणं कठीण होतं आणि चेंडू परफेक्ट डिलिव्हरी करणं हे देखील फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे ताकद जरी असली तरी चेंडू तुम्हाला परफेक्ट फेकणं फार महत्वाचं आहे आणि सध्या ती गोलंदाजी लेंथ लाईन अचूक नियंत्रित टप्प्यानं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय योगेश पाटील. शेवटचा अंतिम चेंडू 61 धावा करायचे आहेत आणि मेडन षटक या स्पर्धेमध्ये तिसरं मेडन षटक फेकलंय योगेश पाटील अर्थात मुन्ना. आणि गावदेवी घोट संघाकडनं काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील त्यानं 2 स्पेल फेकले होते परंतु त्याही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्यानं केली. परंतु या मॅच मध्ये उल्लेखनीय गोलंदाजी मेडन षटक फेकलाय योगेश पाटील या मैदानावरती आणि किरवली टीम 0 धाबा 1 गडी बाद. परत एकदा 1000चं प्राइज आलंय. या संघाचे पुरस्कर्ते घोडगावाचे युवा समाजसेवक सर्वेश्वर दादा पाटील यांच्याकडून मुन्नासाठी 1000चं प्राइज. बरेच सारे मान्यवर तुम्ही पाहतात. मी आत्ताच सांगितलं की महेश दादा गायकवाड मधलं की एक जबरदस्त व्यक्तिमत्व मित्र. शांत स्वभावाचे संयमी माणूस, आपला माणूस आणि आपल्या हक्काचा माणूस मित्र. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक, त्याचबरोबर आमचे मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. गुंजाई फाउंडेशनचे सर्वेसर्वा महेश दादा गायकवाड साहेब आमच्या व्यासपीठावरती आलेत आणि त्यांचंही स्वागत. नेहमी प्रत्येक क्रीडा स्पर्धेला ते भेट देत असतात.
मलंगड असो किंवा आपला परिसर पनवेल परिसर असो, नेहमी दादा प्रत्येक स्पर्धेमध्ये येत असतात. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत त्यांचे सर्व पदाधिकारी, त्यांचे सर्व मित्रमंडळी सगळ्यांचं पुन्हा एकदा तलोजा नाईट टुर्नामेंट मध्ये हार्दिक स्वागत. पहिला बॉल लॉब केलाय, अगदी ऑन साइडला फिल्डर तैनात होते, परंतु त्याच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय झालाय सीमारेषा बाहेर. पहिला षटकार. 7व्या चेंडूवरती खातं खुलं झालं आणि षटकार आलाय. अद्याप 55 धावा करायच्यात. मी मगाशीच सांगितलं, मंजिल चाहे कितनी ऊंची की नो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. टार्गेट जरी मोठा असलं तरी तुम्हाला मैदानावरती लढावं लागेल. कारण नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं की परिस्थिती किती कठीण असू द्या, परिस्थिती किती बिकट असू द्या, त्या परिस्थितीवरती रडत बसण्यापेक्षा लढत बसा, मग विजय तुमचा आहे. आणि ती परिस्थिती आता सध्या सुधारावी लागेल. आणि सध्या एक षटकार आला, त्यानंतर डॉट आलाय. गोलंदाजी मार्क मध्ये आपण पाहिलं दुसरं षटक फेकत असताना वेगवान गोलंदाज प्रीतम पाटीलचा वापर करण्यात आलाय. एक षटकार जरी आला तरी त्याच्यामध्ये क्षमता आहे, सामन्यामध्ये तोही कमबॅक देऊ शकतोय. आणि नक्कीच सध्या मैदानावरती धावा झाल्यात त्या फक्त 6. एक गडी बाद 8 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 61 करायचा असताना चांगला फटका मिड विकेटला चाललाय अलोंग द कार्पेट. सिंगल डबल न काही फरक पडणार नाहीये, कारण टार्गेट फार मोठं आणि अशा परिस्थितीला सिंगल डबल न काम चालणार नाहीये, कारण चौका षटकार मारावे लागतील. पहिल्या षटकामध्ये 0 धावा आल्या, मिडल षटक आलं, त्यामुळे 3 षटकामध्ये 61 करायचे आहेत. हे टार्गेट मनामध्ये ठेवावं लागेल. कहते हैं कि हार और जीत हमारी सोच पर निर्भर है. अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत. आणि मैदानावरती आता किरवली टीमला काय करायचंय त्यांनाच ठरवायचं आहे, कारण टार्गेट फार मोठं आहे. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में हमेशा जहान होता है. लढावं लागेल, लढत राहावं लागेल. फटका चांगला आहे, असेच फटके यावे लागतील. आणि हा आलाय चौकार. नक्कीच सध्या व्यासपीठावरती सध्या आपल्याला पाहायला मिळते एक दमदार व्यक्तिमत्व, दानशू दाते. खरं तर गरिबांचे कैवारी आमचे सर्वांचे लाडके महेश दादा गायकवाड साहेब उपस्थित झालेत. आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी आपण पाहिलं की बांधकाम विभाग कामगारांसाठी जी भांडी वगैरे आली होती, आणि त्याच्या माध्यमातून महेश दादा गायकवाड साहेबांनी देखील जबरजबल 400 पेक्षा कुटुंबांना 40,000 कुटुंबांना त्यांनी ती भांडी उपलब्ध करून दिली. खरं तर ठाणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये देखील त्यांच्याच नेतृत्वाखाली आपल्याला ते कार्य पाहायला मिळेल. कार्य सम्राट म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो ते आमचे महेश दादा गायकवाड साहेब. खरं मला माहिती मिळाली आमचे देवीच्या पाड्याचे दमदार व्यक्तिमत्व प्रकाशजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत बघा. खरं तर त्यांचंही कौतुक करेल, कारण त्या कामासाठी त्यांनी पुढाकार घेतला. कारण देवीच्या पाड्याच्या विभागामध्ये अनेक साऱ्यांना त्यांनी ती फॉर्म भरून दिले. आणि नक्कीच आता रायगड जिल्ह्यामध्ये देखील ते काम होईल. 40,000 लोकांना खरं तर ती विधी मिळाली आहे. आणि त्यांच्यासोबत नरेश शेठ नरसिंगे तोंडरेगाव, प्रकाश शेठ म्हात्रे देवीचा पाडा, आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून देखील बरेच जणांचे फॉर्म भरण्यात आले. आणि त्यांनाही ती आता विधी उपलब्ध होणार आहे. नक्की 100% ही माहिती आम्हाला मिळाली. महेशदादा गायकवाड साहेबांचं मी आत्ताच कौतुक केलं संदीप पाटील सर, की प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या पाठीशी उभं राहणारा व्यक्तिमत्व संदीप पाटील साहेबांच्या सोबत आहेत. नक्कीच षटक समाप्त झाले तिथे. चला अर्पात शिंदे यांना विनंती करेन की यावं आपण. अर्पात भाई या. तर आपण सन्मानाकडे बोलतोय. आजच्या या स्पर्धेमध्ये खरोखरच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे, ज्यांच्या आतुरतेने आम्ही सर्वजण वाट पाहत होतो, ते आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक, आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर
एक डॅसिंग नेतृत्व योगेशने आता सांगितलंय की दादांचं कार्य काय आहे आणि नक्कीच ज्यांनी जनतेची सेवा ही अहोरात्र नेहमीच केलेली आहे आणि जनतेच्या मनातील व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे सन्माननीय महेशभाई गायकवाड यांचं इथे सन्मान केलं जात आहे. आमचे अरफातभाई यांच्या शुभ हस्ते आमचे तौसिफ पटेल इथे आहेत आणि नक्कीच एक अतिशय दमदार चांगले फ्रेंड्स मित्र आहेत तौसिफ पटेल यांचे. तर नक्कीच इथे सन्मान होतोय महेशभाई गायकवाड यांचा. यश योगेश. नक्कीच खरं तर महेश दादांबद्दल अनेक शब्द बोलावे, कारण कोरोनाच्या महाकालामध्ये मित्र प्रत्येकाला अन्न मिळावं म्हणून त्यांनी फार मोठं कार्य केलं. पावसाळ्यात आपण पाहिलं की प्रत्येक घराघरामध्ये ज्यावेळेस पाणी घुसलं त्यावेळेस देखील दादा स्वतः त्या ठिकाणी जातीने त्या ठिकाणी उपस्थित राहिले, प्रत्येकाच्या हालचाल विचारल्या आणि प्रत्येकाला मदत केली. असे सर्वांचे लाडके दमदार व्यक्तिमत्व, कार्यकुशल नेतृत्व असताना नगरसेवक मित्र आमचे सर्वांचे लाडके महेश दादा गायकवाड साहेब सध्या उपस्थित आहेत आणि सध्या त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आज बघा ठाणे जिल्हा असेल खरं तर संदीप पाटील सर, तरी सुद्धा आज पनवेल परिसरामध्ये येऊन देखील त्यांचा सन्मान केला जातो. प्रकाशजी म्हात्रे साहेब आमचे देवीचा पाडा हे देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जातोय. शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व, त्यांच्यासोबत आमचे टोंडरे गावाचे नरेशजी नरसिंगे साहेब देखील उपस्थित आहेत, एक दमदार व्यक्तिमत्व, त्यांचाही सन्मान केला जातोय. भरपूर मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. शिवसेनेची बुलंद तोप खरं तर बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर निष्ठावंत माऊले सध्या मैदानावरती या स्पर्धेला भेट देताना सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही आमदार चषकाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. चला सामना आपण पाहतो मैदानावरती. 61 धाब्याला उत्तर देताना धाबा स्कोरवरती धाबा लागलेत केवळ 12 धाबा म्हणजे 20 रन सॉरी धावपडकरती धाबा लागलेत 20 म्हणजे 41 धाब्याची अद्यापी मैदानावरती आवश्यकता आहे. दमदार व्यक्तिमत्व, कोरोनाचा महाकाल असेल, महापूर असेल मित्रो, जेवढेही संकट आले त्या संकटामध्ये संकट मोचक म्हणून हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळालं. परिसर कोणताही असो, त्यांचाच परिसर नव्हे तर ठाणे जिल्हा असो किंवा रायगड जिल्हा असो, ज्याबाई दादांना कॉल येतो त्यावेळीस तशा परिस्थितीमध्ये ते उपस्थित असतात. सन्माननीय महेशदादा गायकवाड साहेबांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती करण्यात आला. दमदार व्यक्तिमत्व, आत्ताच आम्हाला जी माहिती मिळाली की 40,000 कुटुंबांना त्यांनी ती विधी मंजूर करून दिली आणि नक्कीच त्यांचं देखील कौतुक करायला पाहिजे. अनेक समाजकार्य ज्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहेत ते महेशदादा गायकवाड साहेब सध्या व्यासपीठावरती आहेत. महेशदादांचं एक वाक्य मला आजही आठवते की जिंदगी कौन कहते की जिंदगी एक बार मिलती है, मौत सिर्फ एक बार मिलती है, जिंदगी तो हर सुबह एक नई मिळती है. तर ते व्यक्तिमत्व आहेत आमच्या व्यासपीठावरती. एकूण 61 धाब्याचं उत्तर देताना धावा झाल्यात त्या केवळ 20 रन्स. आता 8 चेंडूंचा फक्त खेळ बाकी राहिला आणि 41 धावा करायच्या आहेत. प्रत्येक चेंडू सीमारेखा बाहेर पाठवावा लागेल, परंतु सध्या एक धावा आली. धावसंख्या 21 आणि आता 40 धाब्याची आवश्यकता. 7 चेंडू आणि 40 धावा म्हणजे 6 षटकारांसोबत एक चौकार, तरच सामना जिंकू शकतात. मैदानावरती किरवली संघ नेक्स्ट मॅच मध्ये देखील किरवली संघ खेळताना पाहायला मिळेल. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली विरुद्ध 9191 सरकार स्टार 11 ओवे आणि इथे फटका फसलाय विकेट. शेवटचं अंतिम षटक आता बाकी राहिलंय मॅच मध्ये औपचारिकता, कारण सामना पूर्णपणे गावदेवी घोट संघाच्या बाजूने एकतर्फा. गावदेवी घोट विरुद्ध किरवली यांच्यामध्ये लढत होती, परंतु 61 धाब्याला उत्तर देताना पहिल्या षटकामध्ये योगेश पाटीलनं जे मेडन षटक फेकलं तिथे सामन्याला कलाट मिळाली आणि सामना पूर्णपणे एकतर्फा पाहायला मिळाला. धन्यवाद साहेब, तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये. तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. वेळात वेळ काढून या ठिकाणी दादा उपस्थित झाले, त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि सध्या ते आपल्यापासून रजा घेतात. त्यांचं धन्यवाद. धन्यवाद कॉमेंटरसाठी देखील त्यांच्या वतीनं आम्हाला कॅश प्राइज आले, त्यांचं धन्यवाद आभार व्यक्त करेल. लक्ष तरी किती असतं.
चला फक्त औपचारिकता मैदानावरती बघा आमच्या महेश दादा गायकवाड साहेबांना दाखवलं जाते. फोटो सेशन सुरू झालं. खरं तर अनेक फॅन्स त्यांचे याही ठिकाणी आलेत आणि आज कल्याण डोंबिवली मधून सध्या पनवेल परिसरामध्ये आले आणि सध्या तेवढीच मंडळी त्यांच्या सोबत आहेत जी नेहमी त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षणाला प्रत्येक कार्यामध्ये उपस्थित असतात. ते सर्व त्यांचे नेते मंडळी बघा आमचे तलोजाचे सर्व आयोजक मंडळी देखील त्या ठिकाणी फोटो सेशन मध्ये पाहायला मिळते. सामना एकतर्फा पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतो. एकतर्फा सामना आणि चला वाईटचा इशारा पंचांकडे आले. औपचारिकता फक्त राहिले मैदानावरती. शेवटचा अंतिम षटक आहे. 5 चेंडू फक्त शिल्लक राहिल्यात. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहा. ओवे संघ त्याचबरोबर आपल्याला संघ किरवली पाहायला मिळेल. सामना एकतर्फा पूर्णपणे गावदेवी घोट संघाच्या बाजूनं. प्रकाशजी म्हात्रे साहेब देवीचा पाडा, नरेशजी नरसिंगे देवी तोंडरेगाव हे उपस्थित राहिले स्पर्धेमध्ये. त्यांचंही स्वागत आहे मनापासून. सामना औपचारिकता फक्त मैदानावरती राहिली आहे. यानंतर सेकंड राऊंडचा सेकंड सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तो म्हणजे 9191 स्टार 11 ओवे आणि त्यांच्या विरोधामध्ये ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवणी यांच्यामध्ये लढत होईल. योगेश पाटील साठी प्राइज सर्वेश्वर पाटील युवा समाजसेवक घोडगाव यांच्या वतीनं 1500 आलेत. एक विकेट साठी मेडन साठी 1000 अशा प्रकारे 1500 रुपयाचं प्राइज. आणि सामन्याचा हिरो या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच 11 चेंडू मध्ये 33 धावेची शानदार इनिंग